श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ आहे की ज्या व्यक्तींना श्री स्वामी समर्थांचे गुरुचरित्र पारायण जमत नाही त्यांनी हा एक सोपा उपाय करायचा आहे. तर सर्व स्वामी भक्तांचे आपल्या चॅनलवर स्वागत आहे. आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो खूप महत्त्वाचा विषय आहे आणि विशेष म्हणजे ज्या व्यक्तीला श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्र पारायण करायचे आहे पण काही कारणास्तव जमत नसेल त्यांनी काय करावे याबद्दल आपण या व्हिडिओतून माहिती जाणून घेणार आहोत. जे स्वामी समर्थांचे भक्त आहेत त्यांनी गुरुचरित्राचे पारायण एकदा तरी करावे, ते खूप चांगले असते. तर गुरुचरित्र पारायण कसे करावे याबद्दलची माहिती मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेलमध्ये दिली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ज्यांना श्री स्वामी समर्थ गुरुचरित्राचे पारायण करायला टाइम नाहीये, जमत नाहीये, काही कारणास्तव अडचणीत असेल त्यांच्यासाठी काय उपाय आहे ते आपण या व्हिडिओतून बघणार आहोत. तर श्री स्वामी समर्थ गुरुचरित्राचे पारायण न केलेला असा कोणताही भक्त नसेल. श्री स्वामी समर्थांचे भक्त एकदा तरी गुरुचरित्राचे पारायण नक्की करतात. तर काही जण एकापेक्षा जास्त वेळ करतात, तर काहींना वेळेअभावी किंवा काही इतर कारणामुळे त्यांना जमत नाही. पण त्या व्यक्तींच्या मनात एक इच्छा नक्की असते की आपण पण स्वामींचे गुरुचरित्र पारायण कधी ना कधी नक्की करावे. पण त्यात बऱ्याच गोष्टी असतात, त्या न चुकता कराव्या लागतात. त्या काही गोष्टी त्या व्यक्तींना काहींना जमत नसतात, त्यामुळे त्यांचे पारायण पूर्ण होत नाही. अशांसाठी आपण सोपा उपाय आपण या व्हिडिओतून बघणार आहोत. तर आपण सर्वजण नित्य नियमाने स्वामींची सेवा आपण रोजच करत असतो. पण सर्वात मोठी आणि चांगली सेवा कोणती मानली जाते तर ती म्हणजे गुरुचरित्र पारायण. असे बरेच भक्त आहेत जे वर्षातून 1 ते 2 वेळा किंवा 3 वेळा पारायण करत असतात. दत्त जयंतीच्या आधी सर्वजण पारायण करतात, तर काही जण नवरात्रीमध्ये पारायण करतात. याची बरेच भक्त 7 दिवस, 3 दिवस, तर काही जण एका दिवसात पारायण करतात. तर गुरुचरित्र पारायण कसे करायचे आहे तर गुरुचरित्र पारायण केल्याने आपले मन शांत होते व मनात असलेल्या इच्छा पूर्ण होण्यास मदत होते. स्वामींचा आपल्यावर आशीर्वाद कायम राहतो. स्वामी आपल्या मनातल्या सर्व इच्छा गुरुचरित्र पारायण केल्याने पूर्ण करतात. प्रत्येक पारायणाच्या अध्यायाचे एक फायदे आहेत. तर स्वामींची कृपा दृष्टी आपल्यावर चांगली राहते आणि आपण जी स्वामींची सेवा करतो त्याचाही लाभ आपल्याला मिळतो. त्याचबरोबर गुरुचरित्र पारायण करताना त्याचे नियम पाळावे लागतात, अन्यथा पारायणाचे लाभ आपल्याला मिळत नाही. तर पारायणाचे नियम खूप कडक असतात. ते नियम तुम्हाला पूर्ण डिटेलचा व्हिडिओ आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे. ज्यांना खरंच पारायण करायची इच्छा आहे त्यांनी माझ्या या आधीचा व्हिडिओ रेफर करावा. तर मित्रांनो, बऱ्याच भक्तांना गुरुचरित्र पारायण करण्याचे नियम पाळणे शक्य नसते. काहींना आजारपणाचा त्रास असतो, काही लोक वयस्कर असतात, त्यांना खाली बसायचा प्रॉब्लेम असतो, जास्त वेळ बसू शकत नाहीत. तर काहींना नोकरी जॉबच्या निमित्ताने जॉबला जावे लागते, तर काहींना वेळच मिळत नाही. त्या भक्तांना 52 अध्याय असलेले पारायण करायला जमत नाही किंवा शक्य होत नाही. तर अशा लोकांनी हा एक श्लोक मनापासून बोलावा. सकाळी आपण देवपूजा करताना हा श्लोक बोलावा. रोज असे केले तरीही चालेल. तुम्ही हा श्लोक युट्यूबवर तुम्ही ह्या श्लोकाचं मेन्शन केलं थोडंफार तरी तुम्हाला पूर्ण श्लोक तुम्हाला युट्यूबवर भेटेल. तो तुम्ही रोज सकाळ संध्याकाळ टाइम भेटेल तसा तुम्ही ऐकू शकता. त्यामुळे घरातल्या सर्व लोकांपर्यंत तो त्यांच्या कामी पडू शकतो. तर श्लोक असा आहे की दत्ताचा अवतार झाला कालीयोगी श्री पाठ पिठापुरी, त्यामागे नृषी सरस्वती करंज ग्रामत्री तीर्थ हिंडत पातला, भिनुवडी चिये संगमा तेथुनी मठ गाणगापुरी वसे वाडी दिनाची श्रम. हा श्लोक
पठण करायचा आहे. हा श्लोक तुम्ही युट्यूबवर ठेवला, टाईप केला तरी तुम्हाला त्या श्लोकाचा पूर्ण डिटेल जानकारी तुम्हाला मिळेल. तर हा श्लोक खूप सोपा आहे. जे गुरुचरित्र पारायण केल्याने जे लाभ मिळतात ते या श्लोक ऐकल्याने, हा श्लोक बोलल्याने तुम्हाला मिळणार आहे. तेच लाभ आपल्याला हा श्लोक पठण केल्याने मिळणार आहे. ज्या आपल्या मनातील इच्छा आहेत त्या सुद्धा पूर्ण होणार आहेत. श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या पाठी उभे असतात. आपण कधी चुकलो तर कधी आपल्याला मार्ग दाखवतात आणि आपल्याला मार्ग दिसला की आपल्याला त्या मार्गावर चालण्यासाठी मार्गदर्शन सुद्धा करतात. या श्लोकाचे अवश्य पठण करा, त्यामुळे आपल्या मनातील इच्छा नक्कीच पूर्ण होतील. श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु अवधूत चिंतन अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. मित्रांनो, आपला जर हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या मित्र कुटुंबा परिवाराला हा लेख नक्की शेअर करा. आणि लेख कसा वाटला ते देखील मला कमेंट करून नक्की कळवा. असेच माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील, असेच नवीन नवीन लेखासाठी आपल्या पेजला तुम्हाला लाईक करा. धन्यवाद. आणि जर कोणी गुरुचरित्र पारायण कोणाला करायचं असेल तर ह्या खालचा व्हिडिओ तुम्हाला डिटेलमध्ये नियम पासून कधी करायचं, 3 दिवसात करायचं कसं, 7 दिवसात कसं करायचं, 1 दिवसात कसं करायचं, काय खायचं, काय टाळायचं, सगळं A to Z तुम्हाला त्या व्हिडिओतून तुम्हाला मिळणार आहेत. तर नक्की याच्या खालचा तुम्ही व्हिडिओ शेअर करा, वाचायला नक्की बघायला विसरू नका. A to Z तुम्हाला डिटेल त्या व्हिडिओतून बघायला मिळतील. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.